आज आपण कवळी भाजी शोधू आणि त्याची रेसिपी पण बनवू. याला सांगत कवळी भाजी. आज आमच्याकडं कवळे भाजीचा सण, तर आमच्या कुलदेवतांची पूजा करून आम्ही या सणाला सुरुवात करतो. नमस्कार मंडळी, मी गणा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आम्ही कवळी भाजी शोधायला जाऊ राहिलो. मी, आई आणि काकू आहेत पुढं आमच्या दोन. तर आज आपण कवळी भाजी शोधू आणि त्याची रेसिपी पण बनवू. सो चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जंगलात एंटर केलाय, पाऊसही नेमके आलाय. आता पाऊस आलाय तिकडून, जास्त नको आलं. मित्रांनो, याला सांगत कवळी भाजी, बाकी कडू भाजी पण सांगत आहे. पाणी आलाय, पाऊस आलाय, सापडली. पावसात डोंगराल भारी वाटत तस. दोन एक दिवसात गडे बेसतील ना. हे काय आहे? फुलांना आहे तेल. मला हे असे फुला मध्येच खाय नाही भाजी सेम. पाऊस आलाय, जाम नाही, भरपूरच आहे, पण भिजवत आहे बघा. गाऊ शकतो कवळे भाजी पण पहा, फुलाच नाहीये. हे पिशवी पडला. बाकीच्या इकडे कडू भाजी सांगत आहे. पण आहे, पण तिला उंगेलच नाही दोस्ता हो. पाणी आलाय, भिजवत आहे जाम. उघडलाय मागून, थोडा झालाय कमी आता. आमचे काकू हुशार आहे जाम, छत्री घेऊन आले आधीच. आम्ही सांगतो नाही पाणी आहे, आम्ही आणली नाही नव आहे. पायड आहे हे बारीकच आहे ना. हे आहे ना, 2 पानं आहेत. सापडते सापडते. पाठ आहे हे देखो. याला सांगत कवळी भाजी. कवळी भाजी मित्र, कवळी आहे. हे पाहिड आहे, हे पाय वैड आहे. काकू आहे आमच्या. हे बा इकडून खालून सशाची घोंगडी सापडली. बदकीचा भाजीच नाही, बदकी फुटेलच नाही, मग पार जळून गेले. पाऊस उघडला. चला अपना छाते को फेक देते अभी. आपली छत्री फेकून द्या मित्र. आता एकदम भारी सपोर्ट दिलाय तिने पाण्यात. आमची इकडची जंगलातली छत्री होती ती. बाय बाय साधे.
मित्र हो, ही एक प्रकारची भाजीच आहे कशाची तरी. ती आहे ते तिकडं आहे ते आहे व काय आहे पाय बरं. ही भाजी आहे मित्र, हे पहा एक आहे भाजी. बंदकीची भाजी आहे, बंदकीची. धर दिगवड हवी तिथे दिगवड. मित्र, इथे आम्हाला आळवाचा झाड सापडला. एक आळवाचा झाड, तिला आळवायला लागलाय पहा. दोन सापडलाय पिकेट. आळवा खात ते झाड लागत्या एक नंबर. तर मित्र हो, कवळी भाजीचा सण म्हणजे असा राहतो का, इडून जंगलातल्या सगळ्या भाज्या खायला सुरुवात करत ते. जंगलात जेवढ्या भाज्या निघत आहे तेवढ्या आजपासून खायला सुरुवात करत ते. हा कवळे भाजीचा सण करते आमच्या इकडं सगळीकडं. तुमच्या इकडे करतो तो का नाही, कमेंट मध्ये नक्की सांगा मित्र हो. ओके मित्र हो, आपले कवळे भाजीचे चवानी दिसत आहे थोडा पहा. पण ती कवळी भाजी नाही, कुंभ आहे. तर कुंभ खाजत नाही ना आहे. गुंबा काय ते गंदा गुंबा होते. त्याची स्वानी दिसत एकदम भारी. ती भाजी ना आहे, कुंभ आहेत कुंभ. आज भारी पाऊस पडलाय तर एकदम भारी वाटत आहे. साग फुटतील का मग भारी जंगल होईल. तर पाण्याचं वातावरण झालंय भारी. पाण्याच्या वातावरणात बाहेर हिंडाय आलोय आम्ही भाजी घेऊ साठी. पेटून दिला असता ती नाही. भाजी राहते भाजी आहे. हे कुंभ आहे, जाम ओळखायला लागत काम फक्त इसको ही पता है. पाना कवळी भाजी पाठत आहे, सापडली आहे अजून. फुले कवळी भाजी इकडं आहे थोडी थोडी. हे ना सांगत पहा आशीर्वाद, मलाही नव्हता माहित आशीर्वाद, ते आजच माहित झाला आहे. आजच मलाही माहित झालाय का आशीर्वाद ते भाजी. मलाही नव्हता माहित. ते अजून वाढलेलं नाही बेस. मग काय दिलं. तर मित्र हो, गावाकडे राहायचा आज फायदा होतो का, गावाकडे वेगवेगळ्या भाज्या राहत्या ज्या शहरातल्या लोकांना काय याच्याबद्दल माहित नाही. त्यांना विकत घेऊन खायला लागत आहे. विकत घ्यायला गेला का
जास्त महागाई भेटत आहे आणि बाकी चॅनल तर बनवायचा कसा त्याही माहित नाही. त्याच्यामुळं व्हिडिओ बघा, आवडला तर मित्रांनो नक्की लाईक शेअर सबस्क्राईब पण करत राहा. आपल्याला सबस्क्राईब केल्यावर मस्त वाटतंय. पाऊसही उघडलाय आता, त्याच्यामुळं आई तिकडे गवसते सापडलाय तिला एक एक. हा गवसतोय थोडीशी, मग घरी जातोय. ओके फ्रेंड्स, झाली गवसून मित्रांनो आमची भाजी. दाखव किती गवसले आहे. ह्याच्यात भाजी दाखव ना. नानी निस्कुंभ आणते आणि हे केलं आणते. एवढी या मोठ्या आहेत हा. गवसल्या जास्त नाही. का कसा दगड हे फेकला असं अशी मग काही झालं. बांगडी लागली. बांगडी. चला तर मित्रांनो आता घरी जाऊ आणि रेसिपी बनवू. आता बघा रेसिपी एकदम ओके. मित्रांनो आता भाजी आपण निवडून घ्याव. तुला नाही घ्यायची, तुझा फुला घ्यायची का काय? तुझ्या फुला काय कामाला आणलंय? अशी बा मित्रांनो अशी निवडायची. अशी कापून घ्यायची मग मित्रांनो. पहा धवायची कधी वा आता जाऊन मशिदीला का मग फोडणी. ते राहायला दिसत. मस्त पैकी धुवून डबल पाण्यात धुवली मित्रांनो. सगळं पाणी जास्त असेल. तुझे अजून सगळेच निघणार पण अजून पण निघला मग बाकी तर परत धुवायला होते. मला काय बाफात ठेवायची. बाकी का मग फोडणी कशीच घातात. शिजल. गॅसवर ठेवून आता गॅसवर ठेवतो. उकळच ताव जर अशीच ठेवायची. एकदम उकळून उकळून त्याच्यातला पुरा निघून गेला. बघू शकता एकदम. आता याच्यानंतर इसको हम ऐसे पिळ देंगे. नंतर असे पिळून त्याच पोळी बनवायची आणि त्याला फोडणी द्यायची म्हणतो. हे मित्रांनो आता पूर्ण उकळी आले, पूर्ण पाणी आटून गेलाय. हळूहळू त्याच आपण सगळं पाणी आटू. मग त्याचं गुळ पाणी काढून टाकायला लागेल. मग पुढची काय प्रोसेस आहे व कांदा काट के आता कांदा कापून आणि फोडणी देऊन दोस्तो हम एकच
इकडं काय झालं सौरील नुसती बेबाते. त्याला कांदा कापून ठेवलाय, भाजी आहे. आता आपण तेल टाकून आणि भाजी बनवू. ओके. धुवून निघत ना त्या कढई गरम होईल होता आधी जण. मिठणार सारखं ना वर टाकू नाही नाही टाकू नका त्या मिठाच नाव कांदा जाळून नाही जायला तिखट आहे ना नव ओके झाले, भाजी आपली शिजली मित्रांनो. आता खायची. तर फायनली मित्रांनो आता खाऊया आणि आपला व्लॉग इथेच थांबूया. भेटू पुन्हा एका नवीन अशाच एका गावाकडच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बघत राहा गणा द एक्सप्लोरर. बाय बाय फ्रेंड्स.